IPL 2025 चे बेस्ट टॉप 10 कॉन्टेस्ट. नंबर 5 वरती आहे ऑफकोर्स KKR वर्सेस मुंबई इंडियन्स. यावेळेस हे दोन्ही टीम्स एकदाच आमने सामने येणार आहेत आणि ते सुद्धा वानखेडेच्या ग्राउंडवर. व्यंकटेश अय्यर विरुद्ध रोहित शर्मा. व्यंकटेश अय्यरला मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळायला खूप आवडतं, तसंच रोहित शर्माला KKR विरुद्ध खेळायला खूप आवडतं. मुंबई इंडियन्सची बॅटिंग लाईनअप विरुद्ध KKRचे स्पिनर्स किंवा KKRची बॅटिंग लाईनअप विरुद्ध मुंबई इंडियन्सचे फास्ट बॉलर्स. हा कॉन्टेस्ट कोणतीही टीम जी जिंकेल ती हा कॉन्टेस्ट जिंकू शकते. नंबर 4 वरती आहे CSK विरुद्ध KKR. या दोन्ही टीम्स मध्ये IPL 2025 चे सर्वोत्तम स्पिनर्स आहेत आणि जर चेन्नईचा पिच स्पिनसाठी मदतगार असेल तर ही मॅच स्पिनर्स डॉमिनेट करू शकतात. KKR कडे सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती असे स्पिनर्स आहेत. मयंक मार्कंडे आणि मोईन अली सुद्धा सोबत आहेत. CSK कडे रवींद्र जडेजा, अश्विन, नूर अहमद सारखे ग्रेट स्पिनर्स आहेत आणि आय गेस हा एक लो स्कोरिंग थ्रिलर असू शकतो. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. नंबर 3 वरती आहे CSK वर्सेस RCB. मागच्या IPL 2024 मध्ये जे काही चिन्नस्वामीच्या ग्राउंडवरती घडलं त्यानंतर या रायव्हलरीची जी क्रेज आहे ती अजूनच वाढली आहे. दोन आयकॉनिक प्लेयर्स MS धोनी आणि विराट कोहली. आपण कदाचित हे शेवटचं सीझन असू शकतो जिथे या दोघांना IPL मध्ये खेळताना पाहू शकतो. पण टीम्सची स्ट्रेंथ जर तुम्ही बघितली तर CSK कडे दोन्ही मॅचेस जिंकण्याचे खूप चान्सेस आहेत. चिन्नस्वामीच्या ग्राउंडवरती जर RCBचे बॅटर्स फॉर्म मध्ये येऊन ताबडतोड बल्लेबाजी करून गेले तरच ते ती चिन्नस्वामीची मॅच जिंकू शकतात आणि चिपॉकचा प्रश्न जर राहिला तर ती CSK मॅच नक्की जिंकेल. आणि याचं कारण आहे RCB कडे टॉप क्वालिटी स्पिनर्स नाहीयेत आणि त्याविरुद्ध CSK कडे टॉप क्वालिटी स्पिनर्स आहेत. नंबर 2 वरती आहे ऑफकोर्स CSK विरुद्ध मुंबई इंडियन्स. जर तुम्ही बेस्ट IPL कॉन्टेस्ट बद्दल बोलत असाल आणि या मॅच बद्दल जर बोलत नसाल तर तुम्ही नक्कीच चुकीचे आहात. दोन्ही टीम्स यावेळेस प्रयत्न करतील आपला 6वा टायटल जिंकण्याचा आणि आपलं वर्चस्व पुन्हा एकदा कायम करण्याचं. ही एक एल क्लासिको मॅच आहे, याबद्दल अजून काहीच बोलायची गरज नाहीये. आणि नंबर 1 वरती आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद. IPL 2025 चे मोस्ट एक्सप्लोसिव्ह बॅटिंग लाईनअप जर कोणती आहे तर या दोन टीम्सची आहे. मग तो पिच वानखेडेचा असू दे किंवा हैदराबादचा असू दे, 300 रन्सचा आकडा जर IPL मध्ये पार होणार असेल तर त्याची संभावना खूप जास्त आहे की तो आकडा या दोन मॅचेस मध्ये पार होऊ शकतो. मागच्या वर्षी जेव्हा हे दोन टीम्स हैदराबाद मध्ये भिडले होते तेव्हा सनरायझर्स हैदराबादने 287 रन्स पर्यंत मजल मारली होती. हेनरी क्लासेनची ताबडतोड बॅटिंग आणि हेड आणि अभिषेक शर्माची तेवढीच योग्य साथ होती आणि त्याचं उत्तर देण्यासाठी मुंबई इंडियन्सनी सुद्धा खूप ताबडतोड बॅटिंग केली होती. तिलक वर्माने आपल्या IPL करिअरची सर्वोत्तम खेळी खेळली होती. मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 246 रन्स करून दाखवले आणि या दोन्ही टीम्सची फक्त बॅटिंग लाईनअप नाही तर बॉलिंग लाईनअप सुद्धा खतरनाक आहे. या दोन्ही टीम्स जेव्हा दोन्ही वेळेस आमने सामने भिडतील यावर्षी ॲब्सोल्यूट सिनेमा असणार आहे. दोन्ही मॅचेस अजिबात मिस नाही करू शकत. तुम्हाला काय वाटतं या टॉप 10 बेस्ट कॉन्टेस्ट IPL 2025 बद्दल? जर मी कोणते कॉन्टेस्ट मिस केले असेल तर ते कमेंट नक्की करा. धन्यवाद.